चौकशी झाली, काही ठिकाणी त्यांचे आरोप असताना सुद्धा ते लोक आता सरकारमध्ये आल्यामुळे कधी कधी त्यांना शांतही बसावं लागलं। असा हा अत्यंत महत्त्वाचा राजकीय चेहरा असताना या राजकीय चेहऱ्याच्या संदर्भात अशा प्रकारचा आक्षेपार्ह व्हिडिओ पुढे आल्यानंतर समाजात आणि राजकारणात याची चर्चा निश्चितपणे सुरू झालेली आहे। आणि महाराष्ट्राच्या विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू असताना हा व्हिडिओ लोकशाही चॅनलच्या माध्यमातून पुढे येतो आहे, त्यावर अर्थात राजकीय प्रतिक्रिया खूप साऱ्या आल्या। विरोधी पक्षांच्या, सत्ताधारी पक्षांच्या सुद्धा प्रतिक्रिया येतील, त्यांच्या प्रतिक्रिया काय असतील हे आपल्याला लवकरच कळेल। पण पावसाळी अधिवेशनात याचे पडसाद उमटतील आणि विरोधकांकडून या मुद्द्याची चर्चा केली जाईल, मुद्दा उपस्थित केला जाईल। मनोज 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 एक सेकंद थांबवतो, कारण मुद्दा पावसाळी मुद्द्याचा उपस्थित केला आहे तुम्ही। कारण काय ना, पावसाळी अधिवेशन सुरू आहे हे बरोबर आहे आपलं म्हणणं, पण यावेळेस दुसरंही एक महत्त्वाचं आहे की राज्याच्या राजकारणात अगदी काही दिवसांपूर्वी एक मोठी उलथापालथ झालेली आहे। म्हणजे इंटरेस्टिंगली गेल्या वर्षी